सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड HSC वोकेशनल 12वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट सब्जेक्ट ऑफिस मोटिवेशन पेपर 1 सब्जेक्ट कोड UA। मी प्राध्यापक शरद लाड या विषयासंदर्भात लेक्चर देत आहे। त्यामध्ये आपण कालच्या तासाला प्रतिनिधी म्हणजे काय किंवा सभेचा जो प्रतिनिधी असतो का प्रतिनिधी नेमला जातो किंवा अनुपस्थित सदस्याच्या जाग्यावर एखाद्या व्यक्तीची जर त्यानं नेमणूक केली सभेकरिता तर त्याला प्रतिनिधी असं म्हणतात। प्रतिनिधीच्या बाबतीत कायदेशीर ज्या काही तरतुदी आहेत त्यांचाही काल आपण अभ्यास केलेला होता। प्रतिनिधी म्हणून कोणाची नेमणूक करता येते, प्रत्येक सभेला प्रतिनिधी नेमत असताना प्रत्येक वेळेला प्रतिनिधी नियुक्तीचं पत्र स्वतंत्र द्यावं लागतं। म्हणजे प्रतिनिधी हा त्या भागधारकच असला पाहिजे किंवा सदस्यच असला पाहिजे असं नाही। बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला सभेच्या उपस्थितीसाठी प्रतिनिधी पत्र सभेचा सदस्य किंवा भागधारक देऊ शकतो। आणि याबाबत ज्या काही कायदेशीर तरतुदी होत्या आपण त्या या ठिकाणी काल पाहिलेल्या आहेत। प्रतिनिधीच्या हक्काविषयी ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या थोडक्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये प्रतिनिधी हा फक्त जागेवर आलेला असतो आणि त्याला फक्त मतदान करण्याचा अधिकार असतो किंवा मतदान करण्याची विनंती करण्यासाठी फक्त त्याला बोलता येतं। इतर प्रस्तावावर किंवा इतर कोणत्याही विषयावर प्रतिनिधीला स्वतःचं भाष्य करता येत नाही किंवा स्वतःची चर्चा करता येत नाही। सभेमध्ये बोलण्याचा अधिकार त्या प्रतिनिधीला असत नाही। आता प्रतिनिधीच्या हक्काविषयी कायदेशीर तरतुदी पाहत असताना अगदी सुरुवातीला प्रस्ताव हा फक्त सदस्यालाच मांडता येतो। कोणत्याही सदस्याच्या प्रतिनिधीला प्रस्ताव मांडता येत नाही किंवा एखाद्या प्रस्तावाला अनुमोदन सुद्धा देता येत नाही। म्हणजे सूचक म्हणून सुद्धा त्याला सही करता येत नाही किंवा अनुमोदक म्हणून सुद्धा एखाद्या प्रस्तावावर सही करता येत नाही। प्रतिनिधीला सभा चालू असताना सभेमध्ये चर्चा करत असताना त्या चर्चेमध्ये भाग घेता येत नाही किंवा चर्चा करता येत नाही, स्वतःचं मत मांडता येत नाही किंवा सभेमध्ये त्याला बोलण्याचा अधिकार नसतो। त्यानंतर सभेत मतनोंदणी खेरीज त्याला मतदानाचा हक्क नसतो, कारण मतदानाचे जे काय हक्क आहेत किंवा प्रकार आहेत त्या मतदानाच्या प्रकारामध्ये आवाजी मतदान किंवा जे सदस्य असतात त्या सदस्यांची विभागणी केली जाते, विभागणी करून मतदान किंवा गुप्त मतदान। यामध्ये त्याला फक्त गुप्त मतदान पद्धतीनं मतदान करता येतं। त्याला मतदान घेण्याविषयी विनंती करण्याचा अधिकार आहे, परंतु फक्त गुप्त मतदान पद्धतीनुसारच त्याला मतदान करता येतं आणि गुप्त मतदान पद्धतीची विनंती करण्याचा फक्त अधिकार आहे। त्यानंतर प्रतिनिधीची नेमणूक एकदा केली आणि समजा त्या सभेला सभासद उपस्थित राहिला तर प्रतिनिधीची नेमणूक आपोआप रद्द होते। आणि प्रतिनिधी नेमत असताना प्रतिनिधी दोन प्रकारचे नेमले जातात। एक सर्वसाधारण प्रतिनिधी असतो, दुसरा विशेष प्रतिनिधी असतो। सर्वसाधारण प्रतिनिधी असतो हा जेवढे काही विषय येतील, जेवढे काही प्रस्ताव येतील सभेत पुढं त्या प्रत्येक विषयावर किंवा त्या प्रत्येक विषयासाठी जर मतदान झालं तर त्या प्रत्येक विषयावर किंवा प्रत्येक प्रस्तावावर त्यांना मतदान करण्याचा अधिकार, याला सर्वसाधारण प्रतिनिधी असं म्हणतात। दुसरा प्रतिनिधीचा एक प्रकार पडतो विशेष प्रतिनिधी। एखाद्या सभेमध्ये एखादा विशेष ठराव मांडलेला असतो आणि त्या विशेष ठरावाबाबत मत देण्यासाठी किंवा मत नोंदवण्यासाठी सदस्य काही कारणास्तव उपस्थित राहू शकत नसेल तर तो आपला प्रतिनिधी नेमतो। त्या एकाच विषयावर किंवा विशिष्ट विषयावर किंवा विशिष्ट प्रस्तावावर फक्त त्याला मत देण्याचा अधिकार असतो किंवा मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो। अशा पद्धतीनं प्रतिनिधीचे दोन प्रकार पडतात। एक सर्वसाधारण प्रतिनिधी म्हणजे सर्व प्रस्तावावर त्याला मतदान करण्याचा अधिकार असतो
आणि विशेष प्रतिनिधीला फक्त एखाद्या विशिष्ट प्रस्तावावरच मतदान करण्याचा अधिकार असतो. आता प्रतिनिधी झालाय किंवा सभेसंबंधीची आतापर्यंतची पूर्ण तयारी आपण पाहिली, की सभा सुरू होण्यापूर्वीची कार्य पाहिली, सभा सुरू झाल्यानंतरची पाहिली, सभा संपल्यानंतरची कार्य पाहिलेले आहेत. सभेचे जे काही घटक आहेत त्या घटकांचा आपण अभ्यास करत होतो. त्यामध्ये सभेचा अध्यक्ष, सभेचा प्रतिनिधी यांच्याविषयी ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत, त्यांचे अधिकार आहेत, त्यांचे हक्क आहेत, याबाबतचं विवेचन आपण केलेलं आहे. आता यानंतर सभा सुरू झाल्यानंतर सभेपुढं विषय मांडले जातात किंवा कार्यक्रम पत्रिकेमध्ये किंवा सूचनेमध्ये, सभेच्या सूचनेमध्ये जे विषय क्रमानं लावलेले असतात किंवा मांडलेले असतात किंवा प्रस्ताव विचारात घेतलेले असतात किंवा प्रस्तावांची यादी त्यामध्ये असते, त्यानुसार सभेचं कामकाज चालू होतं. आता सभेतील विषयालाच आपण प्रस्ताव असं म्हणतो. मग प्रस्ताव म्हणजे काय, आता आपण या ठिकाणी ते पाहणार आहोत. प्रस्ताव म्हणजे सभेतील विषय. सभेतील विषय हे सभेतील सूचनेनुसार ठरतात किंवा कार्यक्रम पत्रिकेनुसार ठरतात. सभेची सूचना तयार करत असताना त्या सभेमध्ये कोणकोणते विषय विचारात घ्यावायचे आहेत किंवा कोणकोणत्या विषयावर चर्चा करावायची आहे याबाबतचं अगोदर चर्चा करून निश्चित केलं जातं आणि त्यानंतर सूचना पत्रिकेमध्ये ते जे काही विषय त्या सभेमध्ये घ्यावायचे आहेत त्या विषयाची यादी तयार केली जाते आणि सभेच्या सूचनेमध्ये ती यादी नोंदवली जाते. त्याचप्रमाणे सभेची कार्यक्रम पत्रिका असते. कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुद्धा सभेचे जे काही विषय असतात किंवा सभेमध्ये जे काही कामकाज पार पाडावायचं आहे किंवा जे कार्य करावायचे आहेत किंवा जे निर्णय घ्यावायचे आहेत त्यामध्ये धोरणात्मक निर्णय असू देत किंवा दैनंदिन विषयाचे काही निर्णय असू देत किंवा दैनंदिन कामकाजाबाबत काही चर्चा असू देत, याचा क्रम लावलेला असतो आणि त्या क्रमाने चर्चा केली जाते. सभेमध्ये सर्व सदस्य त्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतात. प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार असतो. प्रत्येकाला एखाद्या विषयावर चर्चा करण्याचा अधिकार असतो. चर्चा करत असताना एखाद्या सदस्याला सूचक सोडून प्रत्येक सदस्याला एकाच वेळेला चर्चा करता येते आणि सूचकाला मात्र 2 वेळा चर्चा करता येते. म्हणजेच एकदा प्रस्ताव मांडत असताना त्या प्रस्तावाचं स्पष्टीकरण देणं, त्या प्रस्तावाची माहिती देणं, यावेळेला एकदा बोलता येतं आणि प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर सर्व सदस्यांना त्या प्रस्तावाबाबतचं उत्तर देण्यासाठी त्याला बोलता येतं. म्हणजेच सदस्याला किंवा सूचकाला, प्रस्तावाच्या सूचकाला सभेमध्ये एका विषयावर 2दा बोलण्याचा अधिकार आहे. परंतु इतर जे काही सदस्य असतात त्या प्रत्येक सदस्याला एकदाच चर्चेमध्ये भाग घेता येतो, 2दा बोलण्याचा अधिकार नसतो. तर अशा पद्धतीनं प्रस्तावाबाबतचे काही नियम आहेत त्या नियमांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. प्रस्ताव म्हणजे काय, सभेपुढे चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मांडलेल्या विषयास प्रस्ताव असं म्हणतात. म्हणजे कोणताही विषय मांडत असताना तो विषय का मांडला जातो, तर सभेपुढे चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मांडलेल्या विषयाला प्रस्ताव असे म्हणतात. प्रस्ताव हा कंपनी किंवा संस्थेच्या प्रगतीच्या किंवा विकासाच्या हितासाठी जे काही विषय असतात ते विषय प्रस्ताव म्हणून मांडले जातात आणि ते विषय मंजूर करून घेऊन त्याची अंमलबजावणी किंवा कार्यवाही केली जाते. थोडक्यात निर्णय घेण्यासाठी सभेमध्ये जे काही विषय मांडलेले असतात त्या विषयांना प्रस्ताव असे म्हणतात. सभेमध्ये प्रस्तावावर चर्चा होत असते. म्हणजे कोणताही प्रस्ताव मांडला, म्हणजे कोणताही सभेमधला विषय मांडला तर त्या विषयावर सर्व सदस्यांना चर्चा करण्याचा अधिकार आहे, स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे. काही वेळेला एखादा प्रस्ताव जर पटत नसेल इतर काही सदस्यांना तर त्याला विरोध करण्याचा अधिकार आहे, त्या प्रस्तावावर हरकत घेण्याचा अधिकार आहे, प्रस्ताव थांबवण्याचा अधिकार आहे, म्हणजे प्रस्ताव तहकूब करण्याचा अधिकार आहे. थोडक्यात काय तर अध्यक्षाच्या वतीनं किंवा अध्यक्षांना याबाबत प्रस्तावाबाबत स्वतःचं मत सांगण्याचा प्रत्येक सदस्याला अधिकार असतो. मग प्रस्ताव म्हणजे काय तर सभेपुढे चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मांडलेल्या विषयाला प्रस्ताव असे म्हणतात. सभेपुढे प्रस्तावावर चर्चा होणे गरजेचे असते.
चर्चा झाल्यानंतर समजा जर एकमतानं किंवा बहुमतानं जर मंजूर होत नसेल किंवा त्या प्रस्तावाला विरोध असेल तर त्या प्रस्तावाला मंजुरीसाठी मतदान घेणं सुद्धा आवश्यक असतं. म्हणजे प्रस्तावावर मतदान घेण्याची क्रिया किंवा प्रक्रिया या सभेमध्ये चालते. याकरिता सचिव, सभेचा सचिव अध्यक्षाच्या वतीनं किंवा अध्यक्षाच्या विनंतीनुसार मतदान घेण्याची प्रक्रिया राबवतो आणि मग एखाद्या प्रस्तावावर मतदानाची प्रक्रिया पूर्ण होऊन बहुमतानं एखादा विषय मंजूर होतो. आणि ज्यावेळेस प्रस्ताव मंजूर होतो किंवा प्रस्ताव बहुमतानं मंजूर केला जातो त्यावेळेला त्याच प्रस्तावाचं ठरावात रूपांतर होतं. म्हणजे मंजूर झालेल्या प्रस्तावास ठराव असे म्हणतात. प्रस्ताव मांडणारा सूचक आणि त्यास पाठिंबा देणारा अनुमोदक असतो. म्हणजे कोणताही प्रस्ताव मांडत असताना त्याला पाठिंब्याची गरज असते, त्याला अनुमोदनाची गरज असते, प्रस्ताव सुचवणाऱ्याची गरज असते. सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करत असताना आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी थोडक्यात कार्यक्रम पत्रिका आणि विस्तृत कार्यक्रम पत्रिका असते. थोडक्यात कार्यक्रम पत्रिकेमध्ये फक्त सभेचे विषय मांडले जातात किंवा विषयाची शीर्षके दिली जातात आणि विस्तृत कार्यक्रम पत्रिकेमध्ये विषय दिले जातात, विषय मांडले जातात. त्या विषयामध्ये किंवा त्या विषयाला जे काही सूचक असतात त्या प्रत्येक सूचकाची नावं सुद्धा नमूद केली जातात. त्या विषयाचं सविस्तर वर्णन केलं जातं, स्पष्टीकरण दिलं जातं. सभेसाठी जे काही सूचना मांडणारे किंवा सूचक कोण आहे त्या सूचकाचं नाव त्यामध्ये नमूद केलेलं असतं. त्यानंतर जे काय अनुमोदन देणारा सदस्य आहे त्या अनुमोदकाचं नाव सुद्धा सविस्तर कार्यक्रम पत्रिकेमध्ये निश्चित केलेलं असतं. अशा प्रकारे प्रस्ताव मांडणारा सूचक असतो आणि प्रस्तावाला पाठिंबा देणारा त्याला अनुमोदक असे म्हणतात. तर अशा पद्धतीनं तर प्रस्ताव म्हणजे काय तर सभेपुढे एखाद्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी, ध्येय धोरण ठरवण्यासाठी मांडलेल्या विषयाला प्रस्ताव असे म्हणतात. तर प्रस्ताव म्हणजे काय, सभेपुढे चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मांडलेल्या विषयाला प्रस्ताव असे म्हणतात. तर याबाबत प्रस्तावाबाबतचे जे काही नियम आहेत किंवा कायदेशीर तरतूद आहेत या तरतुदींचा किंवा या नियमांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. प्रस्तावाबाबतचे नियम, यामध्ये प्रस्ताव, कोणताही प्रस्ताव हा लेखी स्वरूपामध्ये असावा, हा मौखिक नसावा किंवा हा तोंडी नसावा. म्हणजे कोणताही सभेमध्ये प्रस्ताव मांडत असताना तो प्रस्ताव लिखित स्वरूपामध्ये आला पाहिजे किंवा लिखित स्वरूपामध्ये मांडला पाहिजे. आणि जो प्रस्ताव मांडणार आहे त्याला सूचक म्हणतात, त्या सूचकाची त्या प्रस्तावावर सही असली पाहिजे. म्हणजे एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर त्या प्रस्तावाला जी काही जबाबदार व्यक्ती असते ती जबाबदार व्यक्ती सूचक असते आणि त्या सूचकानं त्या प्रस्तावावर सही केलेली असली पाहिजे. असा प्रस्तावाबाबतचा एक प्राथमिक नियम आहे. त्यानंतर प्रस्ताव मांडत असताना, कोणताही विषय मांडत असताना सभेच्या अधिकार कक्षेतील एखादा विषय असावा किंवा सभेच्या कामकाजाशी सुसंगत असा विषय असावा. म्हणजे सभेच्या कार्यक्षेत्राशी संबंधित किंवा सभेच्या कामकाजाशी सुसंगत विषय असावा. असंबंध विषयाला सभेमध्ये थारा असता कामा नये. म्हणजे जे विषय व्यवसायाच्या दृष्टीनं गौण असतात किंवा महत्त्वाचे नसतात किंवा कमी महत्त्वाचे असतात किंवा त्या विषयाची सभेमध्ये चर्चा होणं गरजेची नसते, अशा प्रकारचे प्रस्ताव सभेमध्ये मांडले जाऊ नयेत असा एक कायद्यानं निर्देश दिलेला आहे. यामध्ये प्रस्ताव हा सभेच्या अधिकार क्षेत्रातील असावा. म्हणजे सभा किंवा सभेचे जे काही सदस्य असतात, जे काही संचालक असतात, भागधारक असतात, त्यांना जे काही अधिकार असतात त्या अधिकाराच्या मर्यादेत राहून त्यांना स्वतःचा प्रस्ताव किंवा विषय या ठिकाणी मांडावा लागतो. अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन बेकायदेशीरपणे किंवा निष्फळ चर्चा करण्यासाठी मांडलेला कोणताही प्रस्ताव सभेमध्ये अस्तित्वात असता कामा नये असा एक नियम आहे. त्यानंतर सभेच्या कामकाजाशी सुसंगत असावा. म्हणजे सभा का बोलवली आहे, सभेचे जे काही उद्देश आहेत ते सभेचे उद्देश अतिशय महत्त्वाचे असतात आणि मग सभेचे जे काही उद्देश आहेत त्या उद्देशाची सुसंगत
असा सभेच्या कामकाजाशी सुसंगत असा प्रस्ताव असावा किंवा जे काही विषय मांडलेले आहेत ते सभेशी सुसंगत असावे. म्हणजे सभेशी विसंगत विषय सभेमध्ये मांडता कामा नये. म्हणजे सभा घेतल्यानंतर त्या सभेचं जे काही आउटपुट आहे किंवा सभा संपल्यानंतर जे काही मिळालेले आहे किंवा जे काही निर्णय घेतलेले आहे, जे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत, त्यांचं ठरावात रूपांतर झालेलं आहे, त्या ठरावाचा कंपनीच्या किंवा संस्थेच्या विकासासाठी उपयोग झाला पाहिजे. अशा प्रकारे प्रस्ताव मांडत असताना प्रस्ताव सभेच्या अधिकार क्षेत्रातील व सभेतील कामकाजाशी सुसंगत असावे. प्रस्ताव मांडत असताना हे होकारार्थी असावेत, म्हणजे नकारार्थी नसावेत. प्रस्ताव कोणताही मांडत असताना तो पॉझिटिव्ह असावा, निगेटिव्ह नसावा किंवा होकारार्थी असावा, तो नकारार्थी असू नये. म्हणजे विनाकारण चर्चा होण्यासाठी किंवा विनाकारण टाइमपास होण्यासाठी किंवा विनाकारण विरोधाला विरोध करण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं प्रस्ताव मांडता कामा नये. यासाठी कंपनीचा किंवा संस्थेचा विकास व्हावा यासाठी निर्णय घेण्यासाठी सभा असते. आणि त्यामुळं कोणताही प्रस्ताव मांडत असताना प्रस्ताव हा होकारार्थी असावा, तो नकारार्थी असता कामा नये. अशा पद्धतीनं प्रस्ताव आदर्श प्रस्ताव होण्यासाठी प्रस्ताव होकारार्थी असावा. आता प्रस्ताव मांडणारा त्याला आपण सूचक म्हणतो. कोणताही प्रस्ताव मांडत असताना त्या प्रस्तावाला पाठिंबा असावा. म्हणजे एकातर व्यक्तीचा किंवा एकातर सदस्याचा पाठिंबा असावा. म्हणजे प्रस्तावाला जसा सूचक असावा तसा अनुमोदकही असावा किंवा इतर सदस्यांचं अनुमोदन असावं किंवा इतर सदस्यांचा त्या प्रस्तावाला पाठिंबा असावा. अशा प्रकारचाच प्रस्ताव फक्त सभेमध्ये मांडता येतो. अन्यथा तो प्रस्ताव संमतीशिवाय सभेमध्ये प्रस्ताव मांडता येत नाही. एकदा प्रस्ताव मांडल्यानंतर आता प्रस्तावाची पार्श्वभूमी अशी असते की सभेची सूचना तयार करत असताना किंवा कार्यक्रम पत्रिका तयार करत असताना सभेमध्ये कोणकोणते विषय घ्यायचे आहेत याबाबत चर्चा होते. त्यानंतर जे काही विषय आहेत त्या विषयामध्ये महत्त्वमापनानुसार त्याचा क्रम लावला जातो आणि एकदा क्रम लावल्यानंतर त्या क्रमानंच त्या विषयावर चर्चा व्हावी असा संकेत असतो. परंतु काही वेळेला अध्यक्षाच्या वतीनं किंवा अध्यक्षाच्या संमतीनं जर एखादा विषय पुढचा मागे किंवा मागचा पुढं करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो, तर अशा प्रकारे एकदा मांडलेला प्रस्ताव जो काय असतो तो कधीही मागे घेता येतो. प्रस्ताव जर मागे घ्यावायचा असेल तर त्याला सुद्धा बहुमताची गरज असते. म्हणजे मांडलेला प्रस्ताव एकदा सभेमध्ये मांडलेला प्रस्ताव सभेच्या संमतीशिवाय मागे घेता येतो. म्हणजे एकदा मांडलेला प्रस्ताव जर मागे घ्यायचा असेल तर त्यावर सुद्धा सभेची मान्यता असावी लागते आणि सभेच्या बहुमतानं तो प्रस्ताव रद्द करता येतो. म्हणजे सभेच्या मान्यतेशिवाय किंवा संमतीशिवाय मांडलेला प्रस्ताव तुम्हाला मागे घेता येत नाही किंवा अचानक एखादा उठला आणि हा मांडलेला विषय रद्द होत आहे असं म्हणून सांगितलं तर त्या ठिकाणी चालत नाही. कारण त्या प्रस्तावावर चर्चा ही झालीच पाहिजे आणि चर्चा झाल्यानंतर जर समजा चर्चा थांबवायची असेल तर त्यासाठी सुद्धा दुसरी प्रक्रिया आहे. परंतु एकदा मांडलेला प्रस्ताव सभेच्या संमतीशिवाय किंवा सभेच्या बहुमताशिवाय किंवा बहुमतानं तो प्रस्ताव रद्द करता येतो. बहुमताशिवाय कोणताही प्रस्ताव रद्द करता येत नाही किंवा मागे घेता येत नाही. अशा पद्धतीनं प्रस्तावाबाबतचे नियम आहेत. त्यामध्ये हा एक नियम आहे. त्यानंतर प्रस्तावावर चर्चा चालू असताना सदस्यांना प्रस्तावावर बोलता येतं, स्वतःचं भाष्य करता येतं, स्वतःचं मत मांडता येतं, प्रस्तावावर चर्चा करता येते. प्रस्तावावर चर्चा करत असताना खाली बसून गोंधळामध्ये चर्चा करण्यात काही अर्थ नसतो आणि म्हणून प्रस्तावामध्ये जर एखाद्या व्यक्तीला बोलावायचं असेल किंवा चर्चा करावायची असेल तर त्याला अध्यक्षांच्याकडं चर्चा करण्याची विनंती करावी लागते किंवा बोट वर करावं लागतं किंवा मी बोलणार आहे अध्यक्षांना असं सुचवावं लागतं. आणि त्यानंतर एखाद्या प्रस्तावावर एखाद्या सदस्याला एकदाच बोलता येतं किंवा एकदाच चर्चा करता येते. वारंवार एखादा सदस्य उठून जर एखाद्या विषयावर पुन्हा पुन्हा चर्चा करत असेल तर अशा पद्धतीचं कामकाज सभेमध्ये होता कामा नये. अशा प्रकारची कायदेशीर तरतूद आहे आणि त्यामुळं एका सदस्याला एखाद्या विषयावर एकदाच बोलण्याचा अधिकार असतो. फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रस्ताव मांडणारा जो काही सूचक आहे
त्या सूचकाला मात्र एका प्रस्तावावर 2 वेळा बोलता येतं. 2 वेळा बोलता येतं म्हणजे काय करता येतं त्याला, तर प्रस्ताव मांडल्यानंतर किंवा एखाद्या प्रस्तावावर चर्चा सुरू केल्यानंतर किंवा प्रस्ताव मांडत असताना त्या प्रस्तावाचं विवेचन किंवा वर्णन करताना त्याला प्रस्तावाचं स्पष्टीकरण करण्याचा अधिकार आहे. आणि त्यानंतर सभेमध्ये सदस्यांमध्ये चर्चा होते. प्रस्तावावर चर्चा झाली की सर्व सदस्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर आता प्रस्ताव मतदानासाठी द्यावायचा आहे किंवा पुढे त्या प्रस्तावावर कार्यवाही करायची आहे किंवा बहुमतानं मंजूर करून घ्यायचं आहे. अशा वेळेला अजून कुणाला काही जर शंका वाटत असेल तर त्या प्रस्तावावर किंवा जो प्रस्ताव मांडलेला आहे तो सूचक त्या प्रस्तावावर जे काही प्रश्न उपस्थित झालेले असतात त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी किंवा प्रस्तावावर उत्तर देण्यासाठी किंवा प्रस्तावाच्या चर्चेवर उत्तर देण्यासाठी त्या सूचकाला 2दा बोलता येतं आणि इतर सदस्यांना मात्र प्रस्तावावर एकदाच बोलता येतं. प्रस्तावाच्या नियमामध्ये शेवटचा नियम आहे, प्रस्तावावर दुरुस्ती सुचवता येते. म्हणजे एकदा मांडलेला जर प्रस्ताव असेल तर त्या प्रस्तावामध्ये दुरुस्ती सुचवता येते. आता दुरुस्ती सुचवता येते म्हणजे नक्की काय होतं, तर काही प्रस्तावामध्ये चुकीचे शब्द वापरलेले असतात ते दुरुस्त करता येतात, म्हणजे शब्दामध्ये बदल करता येतो. काही शब्दाऐवजी दुसरे शब्द वापरता येतात. म्हणजे आपली मराठी भाषा आहे, मराठी भाषेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ असतात आणि मग चुकीचा एखादा अर्थ किंवा अन्वय अर्थ निघू नये अशा दृष्टिकोनातून प्रस्तावामध्ये काही शब्दप्रयोग वापरलेले असतात किंवा काही शब्द वापरलेले असतात. त्या शब्दामध्ये बदल करता येतो, म्हणजे प्रस्तावामध्ये दुरुस्ती सुचवता येते, दुरुस्ती करता येते. काही शब्दाऐवजी दुसरे शब्द या ठिकाणी वापरता येतात, घालता येतात. प्रस्तावामध्ये काही अनावश्यक किंवा जादा शब्द झालेले असतील किंवा काही जादा त्यामध्ये विषय मांडलेला असेल तर तो जादाचा विषय नको असेल किंवा नको असणारा त्या प्रस्तावावरील भाग वगळता येतो किंवा वगळण्याचा अधिकार असतो. प्रस्तावावरील काही शब्दांचे क्रम बदलावे लागतात किंवा प्रस्ताव मांडत असताना जर काही एखादा शब्द पुढं मागं होत असेल आणि त्यातून जर नकारार्थी अर्थ निघत असेल तर अशा प्रकारची शब्दाची रचना जी काय ती शब्दाची रचना पुढं मागं करण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. अशा प्रकारे एखादा सदस्य प्रस्तावावर दुरुस्ती सुद्धा सुचवू शकतो. अशा प्रकारे प्रस्तावामध्ये जे काही नियम आहेत किंवा प्रस्तावाचे जे काही नियम आहेत, प्रस्ताव म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. प्रस्तावाचे नियम म्हणजे काय किंवा नियम कोणते असतात, प्रस्ताव मांडत असताना प्रस्ताव कसा असावा, प्रस्ताव लेखी स्वरूपामध्ये असावा, प्रस्ताव सभेच्या अधिकार क्षेत्रातील असावा किंवा कामकाजाशी सुसंगत असावा, प्रस्ताव होकारार्थी असावा, प्रस्तावाला सूचक असावा, प्रस्तावाला अनुमोदक असावा. एकदा मांडलेला प्रस्ताव सभेच्या संमतीशिवाय मागे घेता येत नाही. एका सदस्याला एकदाच बोलता येतं प्रस्तावावर, फक्त सूचकाला 2 वेळा बोलता येतं किंवा प्रस्तावावर दुरुस्ती सुचवता येते. अशा प्रकारचे जे काही प्रस्ताव मांडत असताना प्रस्तावाशी संबंधित जे काही नियम आहेत किंवा कंपनी कायदा 1956 नुसार जे काही नियम घालून देण्यात आलेले आहेत किंवा कंपनी कायदा दुरुस्ती कायदा 2013 मध्ये याबाबत काही जे काही भाष्य केलेलं आहे त्यानुसार प्रस्ताव हे मांडावे लागतात. आता यानंतर आपण प्रस्तावाचे प्रकार पाहणार आहोत. प्रस्तावाचे प्रकार यामध्ये 2 प्रकार असतात, एक औपचारिक प्रस्ताव आणि दुसरा दुरुस्ती प्रस्ताव. आणि दुसरा प्रकार आहे दुरुस्ती प्रस्ताव. तर या जे काय मुख्य म्हणजे औपचारिक फॉर्मल मोशन किंवा औपचारिक प्रस्ताव, हा प्रस्ताव सभेच्या कार्यपद्धती संबंधी असतो. तो मांडण्यामागे उद्देश सभेमध्ये विचारार्थ ठेवलेल्या विषयावर चर्चा पुढे करण्याचा किंवा पुढे ढकलण्यासाठी
किंवा चर्चेचा क्रम बदलण्यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्याला औपचारिक प्रस्ताव असं म्हटलं जातं. आता प्रस्ताव मांडत असताना आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रस्तावावर अनेक दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा केली जाते. त्यामध्ये प्रस्ताव मांडत असताना वेगवेगळे निकष वापरले जातात आणि मग प्रस्ताव कसे असावे तर प्रस्तावामध्ये दोन प्रकारे चर्चा करता येते. एक औपचारिक प्रस्ताव असतो, त्यामध्ये औपचारिक चर्चा करता येते आणि दुसरा प्रकार आहे दुरुस्ती प्रस्ताव, त्यामध्ये दुरुस्तीबाबतची चर्चा करता येते. आता औपचारिक प्रस्ताव मांडत असताना एखादा विषय सभेपुढं चर्चा चालू असताना काही वेळेला निरर्थक चर्चा चालू असते किंवा विषय सोडून चर्चा चालू असते, गोंधळ चालू असतो किंवा एखादा विषय पटण्यासारखा असत नाही, बऱ्याच सभासदांचा विरोध असतो, गोंधळ असतो आणि मग या गोंधळामुळे काय होतं, सभेतील इतर विषय राहून जातात किंवा इतर प्रस्ताव मांडायचे राहून जातात. मग अशा प्रकारे काही अडचण होत असेल तर ते प्रस्ताव पुढे ढकलणं, सभा तहकूब करणं किंवा तो प्रस्ताव नंतर विषयासाठी घेणं किंवा एखाद्या प्रस्तावावर चर्चा चुकीच्या मार्गाने होत असेल तर तो ताबडतोब थांबवणं किंवा नंतर त्यावर चर्चा करण्यासाठी काही विचाराधीन घेणं आणि जे काही इतर महत्त्वाचे प्रस्ताव आहेत किंवा विषय आहेत त्याबाबत चर्चा करणं. यामध्ये औपचारिक प्रस्तावामध्ये चर्चाबंद प्रस्ताव म्हणजे एखाद्या विषयावर प्रदीर्घ आणि निरर्थक चर्चा थांबवण्यासाठी प्रस्ताव ठेवल्यानंतर जो नव्यानं प्रस्ताव ठेवला जातो त्याला चर्चाबंद प्रस्ताव असे म्हणतात. म्हणजे विनाकारण जर एखाद्या विषयावर जर चर्चा लांबत असेल आणि तो विषय थांबवायचा असेल अशा वेळेला जो प्रस्ताव मांडला जातो त्याला चर्चाबंद प्रस्ताव असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे पूर्वप्रश्न प्रस्ताव. म्हणजे हा प्रस्ताव मांडण्यामागे मूळ प्रस्तावावरील चर्चा बाजूला ठेवणे हा प्रमुख उद्देश असतो किंवा काही वेळेला हा प्रस्ताव बाजूला ठेवणं किंवा नंतर विचारात घेणं यासाठी पूर्वप्रश्न प्रस्ताव मांडला जातो. किंवा एखाद्या सदस्याला किंवा काही सदस्यांना असं वाटत असेल या प्रस्तावावर आत्ता निर्णय होऊ नये असं वाटत असेल तर ते सदस्य अशा प्रकारचा प्रस्ताव मांडतात, त्याला पूर्वप्रश्न प्रस्ताव असे म्हणतात. काही वेळेला पुढचा प्रस्तावाचा भाग आहे, यामध्ये कार्यक्रम पत्रिकेवरील विषय किंवा कार्यक्रम पत्रिकेवरील पुढील कामकाज सुरू करण्याचा प्रस्ताव. म्हणजे एखाद्या विषयावर हा मागच्या प्रस्तावासारखाच भाग आहे. एखाद्या विषयावर विनाकारण चर्चा होत असेल आणि तो विषय अतिशय महत्त्वाचा नसेल किंवा जास्त महत्त्वाचा नसेल तर तो विषय टाळला जातो आणि तो टाळण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला जातो की हा विषय जागेवर थांबू दे, आपण या विषयावर नंतर चर्चा करूया, कार्यक्रम पत्रिकेमध्ये यानंतरचा जो काही विषय आहे तो विषय आपण घेऊया. थोडक्यात काय, पुढील कामकाजामध्ये एखाद्या विषयाचा अडथळा ठरत असेल तर कार्यक्रम पत्रिकेनुसार पुढे चालू करण्यासाठी किंवा पुढील विषयावर चर्चा करण्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो. त्याला कार्यक्रम पत्रिकेवरील पुढील कामकाज सुरू करण्याचा प्रस्ताव असं म्हटलं जातं. काही वेळेला तहकुबीचा प्रस्ताव असतो. म्हणजे एखादा विषय चालू असताना किंवा सभा चालू असताना एखाद्या विषयावर चर्चा टोकाला जाते किंवा अतिशय भांडण तंटा आपण म्हणतो तशा प्रकारे या ठिकाणी सभेमध्ये भांडण तंटा सुरू होतो किंवा चर्चा भरकटली जाते. अशा वेळेला काय केलं जातं, सभा तहकूब केली जाते. म्हणजे अध्यक्षाला जर गोंधळ वाढलेला आहे किंवा सभेमध्ये आता कोणताही निर्णय होऊ शकत नसेल असं वाटत असेल तर अध्यक्ष ताबडतोब काय करतात, सभा तहकूब करतात आणि सभा तहकुबीचा प्रस्ताव एक सदस्य मांडतो आणि त्या तहकुबीच्या प्रस्तावाला इतर काही सदस्य अनुमोदन देतात आणि त्यावेळेला मग सभा तहकूब केली जाते. सभा तहकूब करण्यासाठी वेगवेगळी कारणं असतात. त्या कारणांचा अभ्यास आपण यानंतरच्या किंवा पुढच्या भागामध्ये करणार आहोत. तर अशा पद्धतीनं सभेचा प्रस्ताव म्हणजे काय, प्रस्तावाचे नियम काय आहेत, प्रस्तावाचे जे काय प्रकार आहेत त्यामध्ये औपचारिक प्रस्ताव आणि औपचारिक प्रस्तावामध्ये कोणकोणते प्रस्ताव मांडले जातात याविषयी आपण आत्तापर्यंतचा भाग पाहिलेला आहे किंवा अभ्यास केला आहे. यानंतरचा भाग आपण नंतरच्या तासाला आपण पाहूया. धन्यवाद.